साधणार आहात तोही तितकाच महत्त्वाचा आणि ज्वलंत आहे. कारण जिथे आपण वस्त्र परंपरा कशी जोपासायची, ती कशी टिकवायची या विषयावर इतकं कालपासून ऐकतोय, तिथे वारंवार हा प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो की आपल्याला जर ओळख नाही वेगवेगळ्या वस्त्रांची किंवा आपल्याला हँडलूम आणि पॉवरलूम मधला फरक कळत नाही, तर मग आपण ही संस्कृती जोपासायची कशी. आणि मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक महत्त्वाचा वाटा, मोलाचा वाटा येतो, ते म्हणजे आत्ताच्या फॅशन इन्स्टिट्यूटचा. सो एकंदरीतच आत्ताच्या आधुनिक काळात या फॅशन इन्स्टिट्यूटचा काय रोल आहे, काय पद्धतीची कामगिरी ते बजावत आहेत, याविषयी खूप छान आणि प्रदीर्घ संवाद साधण्यासाठी मी आमंत्रित करते आदरणीय प्राचार्य माननीय ज्योतिताई हिरेमठजी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांना मंचावर आमंत्रित करूया. नमस्कार. पोस्ट लंच सेशन, जेवल्यानंतरचं सेशन म्हणजे झोप येत असते सगळ्यांना. ठीक आहे, तरी सुद्धा जरासं अट्रॅक्टिव्ह आणि इंटरेस्टिंग करूया आपण सेशन. सुरू करायच्या आधी पहिल्यांदा मी आभार मानते डायरेक्टरेट ऑफ कल्चरल अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, जे हे उपक्रम इथं इचलकरंजीमध्ये त्यांनी आणले आणि त्याच्यामध्ये मला संधी दिली बोलायला. मग जेव्हा त्यांनी मला अप्रोच केले कॉलेजमध्ये की तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार मॅडम, असं म्हटल्यानंतर मी म्हटलं तुमचं सगळं ट्रेडिशनल टेक्स्टाईल्स ह्या विषयावर आहे, पण आम्ही आहोत एक फॅशन इन्स्टिट्यूटमधले. मग फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये आहे म्हटलं तर त्याचं लिंक शोधूया आपण. सो आपण टॉपिक त्या पत्रिकेमध्ये जरासा वेगळा आहे, त्याला दिले आहे बदलती पिढी आणि फॅशन इन्स्टिट्यूट. मी जरासा त्याच्यामध्ये चेंज करून रोल ऑफ फॅशन इन्स्टिट्यूट फॉर प्रिझर्विंग द ट्रेडिशनल टेक्स्टाईल्स, म्हणजे ट्रेडिशनल टेक्स्टाईल्स प्रिझर्व करायला ॲज अ फॅशन इन्स्टिट्यूट आम्ही काय काय करतो आणि करू शकतो, ह्या विषयावर मी आज बोलणार आहे तुमच्याशी. सर पीपीटी ऑन करतात. ओके. आता इथं समोर जे दिसतात त्याच्यामध्ये विद्यार्थिनी जास्त आहे, जे ऑलरेडी मला जे माहीत आहे ते ऑलरेडी फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये काम करतात. मग त्यांना बऱ्यापैकी सगळं माहीत असते आपण ट्रेडिशनल टेक्स्टाईल्सबद्दल काय शिकतोय आणि काय बोलतोय. पण ॲज द लेमन की ऑडियन्स जे आहे त्यांना विचारायचं म्हटलं तर तुम्ही काय बोलू शकता, तुम्हाला काय माहीत आहे, फॅशन इन्स्टिट्यूट म्हणजे काय. एक जनरल डेफिनेशन म्हणू शकतो की एक कल्पना म्हणू शकतो की एक समजूत असते लोकांना. फॅशन डिझायनिंग म्हटलं तर ग्लॅमर, फॅशन शो, रॅम्पवर जे वॉक करून येतात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून असं वाटते, पण तो आहे, पण तो छोटंसं भाग आहे. पण ते सोडून त्याच्या पाठीमागचं जे प्रिपरेशन असते, एखादी गार्मेंट स्टेजचे पुढं तुम्ही जेव्हा स्टेजवर घेऊन येते, आता संध्याकाळी पण आपल्याकडे फॅशन शोज आहेत, तुम्ही त्याला फक्त रेडी फॉर्ममध्ये बघताय, पण ते रेडी व्हायला बॅक स्टेज काय काय तयारी लागते त्याच्याबद्दल ह्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवलं जाते. फॅब्रिकची ओळख कसं करावं, त्याच्यावर एम्ब्लिशमेंट करायचं असेल तर कसं एम्ब्लिशमेंट करायचं, तुम्हाला त्याला पूर्ण गार्मेंट तयार झाल्यानंतर तो गार्मेंटचं कॉस्टिंग कसं काढायचं, त्याला तुम्ही मार्केटपर्यंत कसं घेऊन जायचं आणि कस्टमरना कन्व्हिन्स करून कसं विकायचं ते गार्मेंट, हे सगळं आम्ही ते फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतोय. हे झालं आपलं फॅशन इन्स्टिट्यूटचं बेसिक एक डेफिनेशन काय आपण इथं शिकवतोय म्हणून. पण आपण जेव्हा फॅशन इन्स्टिट्यूट आणि ट्रेडिशनल टेक्स्टाईल हे दोन्ही कोऑर्डिनेशनमध्ये जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तर आपण इम्पॉर्टन्स ऑफ फॅशन इन्स्टिट्यूट, सध्या आता मॅडमने इंट्रोड्यूस करताना खूप छान, थँक्यू मॅडम, तुम्ही खूप छान माझं इंट्रोडक्शन दिलं. मग तेव्हा बोलताना म्हटलं की फॅशन इन्स्टिट्यूटचा रोल काय असणार आहे ॲज अ हाऊ टू प्रिझर्व द ट्रेडिशनल टेक्स्टाईल्स. ट्रेडिशन कुठलंही असू दे, वस्त्र रिलेटेड नाही, कुठलं पण आपलं ट्रेडिशन आधुनिक काय असेल, कल्चरल असेल तर त्याला आपण जपवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्या विषयावर आहे. प्लीज नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट. ओके, इंट्रोडक्शन म्हटलं तर आपलं देश, मी आता बेसिकली ऑल ओव्हर इंडिया असं घेणार आहे, त्यानंतर विल कम टू महाराष्ट्र.
आपल्या देशातलं कित्येक टेक्स्टाईल्स आहेत जे वेल नोन आहे. लोकांना जेव्हा आम्ही नाव घेतो त्यांना समजते. बनारसी साडी म्हटलं तर सगळ्यांना माहीत असते, कांजीवरम साडी सगळ्यांना माहीत असते, पैठणी म्हटलं तर तुम्ही ओळखू शकताय काय आहे पैठणी. पण ह्याच्याबद्दल आताच्या जनरेशनला किती माहीत आहे हे तुम्ही जे आहे सिनियर जे जनरेशन असते त्यांनी तुमचे घरातले जे मोठे माणसं असतात त्यांच्याकडनं ऐकून, नाही तर त्यांच्याकडे जे असतात वस्त्र ते बघून तुम्ही ओळखताय. पण हल्लीची पिढीमध्ये त्यांची आजी वगैरे असेल तर त्यांच्याकडे ऐकू शकतात. पण पेरेंट्स म्हणजे आमचे जनरेशनचं येतात. आमच्याकडे पण आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळं ते सगळं आता ट्रेडिशन आणि कल्चर जरासा मिसमॅच झालेला आहे. तरी सुद्धा आहेत थोडे पेरेंट्स, थोडे फॅमिलीज आहेत जिथं अजून ते जपवतात. जॉईंट फॅमिली कल्चर आहे, त्याच्यामध्ये त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज मिळते. नाही तर कुठं मिळते हे नॉलेज? काहीतरी तुम्ही एक शब्द म्हणा, ते टेक्नॉलॉजी यूज करतात. तुम्ही एक कुठलं तरी नवीन म्हणू शकत नाही, जुनच काळातलं काहीतरी वापराय. हिमरू फॉर एक्झाम्पल, आता नेक्स्ट लेक्चर आमच्या हिमरूवरच होणार आहे. पण म्हटलं तरी बरेच लोकांना हिमरू म्हणजे काय माहीत नसते, पण ते लगेच काय करतात, गुगल करून बघणार. मग गुगल टेक्नॉलॉजी इज ऑल्सो इम्पॉर्टंट हे मला म्हणायचं आहे. मग आपल्या देशात वेगवेगळ्या प्रकारचे सगळे टेक्स्टाईल, वी आर रिच इन हेरिटेज ऑफ टेक्स्टाईल. खूप तुम्ही कुठले एक प्रदेशात जावं त्यांचे वेगळे टेक्स्टाईल्स आहेत. आपणच बोललो तर काश्मीर टू कन्याकुमारी, काश्मीरचं कशिदा, जरासं बिलो यू कम टू पंजाब, पंजाबमध्ये आलं तर तुमचं फुलकारी आलं, उत्तर प्रदेशला आलं तर लखनवी आलं, त्याच्या खाली मध्य प्रदेशला आलं तर तुमचं महेश्वरी आणि चंदेरी आलं. तिथून तुम्ही परत वेस्ट साईडला गेला तर बांधणी आली. गो ऑन द राईट साईड यू आर हॅव्हिंग बेंगॉली साडीज, बनारसी साडी, आणि परत त्याच्या खाली आलं तर भुवनेश्वरला आलं तर संबलपुरी, विचित्रपुरी, हे सगळं आपलं ट्रेडिशनल टेक्स्टाईल्स आहे. महाराष्ट्राला तर पैठणी आहे, नारायणपेठ आहे, जिजामाता वगैरे साडी, एवढं प्रकारचे आहे. मग परत साऊथला गेला, कर्नाटक साईडला गेला तर म्हैसूर सिल्क आलं. मग त्याच्या खाली तुम्ही गेला मद्रासकडे कांजीवरम आलं, धर्मावरम सिल्क आलं. सो हे सगळं ट्रेडिशनल ऑल ओव्हर द इंडिया आहे. सो इट इज अँड पॅन इंडिया, सगळीकडे तुम्हाला ट्रेडिशनल इंडियन टेक्स्टाईल्स भेटतात. हे जे मी बोलले ते सगळं साडीबद्दल होतं आणि वर्कबद्दल होतं. ते सोडून वेगळं पण टेक्स्टाईल्स असतात. फॉर एक्झाम्पल आपण बोलतोय महाराष्ट्राचंच बोललं तर सोलापुरी चादर सगळ्यांना माहीत असेल. तो पण एक ट्रेडिशनल सोलापुरी चादरच आहे. त्याला GI आहे, सोलापूर चादर म्हणतो, म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन आहे त्याला, म्हणजे त्या गावातनं त्या प्रोडक्टची ओळख मिळते आम्हाला, म्हणून त्याला तसंच टेक्स्टाईल म्हटलं तर फक्त फॅशन रिलेटेड या फक्त तुमचे साडी या एम्ब्रॉयडरी रिलेटेड नाही आहे, बाकी टेक्स्टाईल्स पण त्याच्यामध्ये आहेत. मग रोल ऑफ इन्स्टिट्यूट, नेक्स्ट स्लाइड प्लीज. मग प्रिझर्व करायला आपण काय करतो फॅशन इन्स्टिट्यूट, पुढे जाऊ सर 2-3 स्लाइड्स, ते ऑलरेडी मी बोलले तुम्हाला. मग आपण टेक्स्टाईल फॅशन इंडस्ट्रीवाले काय करतो, आपण बेसिकली त्यांना आपलं वेगवेगळे विषय असतात. आपलं साधारण वी हॅव हिस्ट्री, टेक्स्टाईल बद्दल हिस्ट्री शिकवतो आम्ही, इंडियन हिस्ट्री. मग हिस्ट्रीमध्ये आपलं टेक्स्टाईल हिस्ट्रीमध्ये पूर्ण ट्रेडिशनल जे पण आपलं टेक्स्टाईल्स ऑल ओव्हर इंडिया त्याच्याबद्दल शिकवतो. वेगवेगळ्या प्रकारचे एम्ब्रॉयडरी जसं असतात ते एम्ब्रॉयडरी बद्दल शिकवतो. विविंग टेक्निक्स, आता साधारण कोणी पण मार्केटमध्ये गेलं आणि त्यांना म्हटलं मॅडम हे हँडलूम प्रोडक्ट आहे, हँडलूम घ्या. किती लोकांनी हँडलूम बघितले? तुम्हाला कोणी पण फसवू शकतात. तुम्ही प्रोडक्ट हातात घेतला तर ते म्हणतात ऍक्च्युली पॉवरलूमचं प्रोडक्ट असते, पण ते हँडलूम म्हणून विकतात. हँडलूम म्हणजे काय, तर खरं अर्थ काय आहे, वेअर देर इज नो यूज ऑफ पॉवर, म्हणजे एनर्जी कुठल्याही न वापरता एव्हरीथिंग इज डन मॅन्युअली, जे केलेले जाते विणकाम, सो त्याला हँडलूम म्हणतो. सो विविंग बद्दल आम्ही शिकवतो, सो दॅट त्यांना समजायला पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारचे वीव्स काय आहेत म्हणून. त्याच्यासोबत त्याचं सिग्निफिकन्स, त्याचं यूज कुठं करतो आपण. फक्त हे शिकून चालणार नाही त्यांना टेक्स्टाईल्स, पण ते टेक्स्टाईल्स तुम्हाला वापर पण करायला लागणार. मग त्याच्याबद्दल त्यांना त्याचे युजेस काय आहे ते पण आम्ही सांगतो. त्याच्यासोबत आपण वर्कशॉप्स पण कंडक्ट करतो. वर्कशॉप्स इन द सेन्स काय, सध्या आता आपलं आरी वर्क म्हणा या कुठलं तरी आपलं आर्टिझनचं काहीतरी काम करत असतात. मग फॉर एक्झाम्पल कोल्हापुरी चप्पल विविंग या कोल्हापुरी ज्वेलरी मेकिंग. मग इथले जे आर्टिझन्स असतात ना, हे आर्टिझन्स येऊन आपल्याकडे वर्कशॉप कंडक्ट करतात. हे कशासाठी करतो,
हे स्किल पण ते मुलींना शिकायला पाहिजे आणि आपलं ट्रेडिशनल ज्वेलरी काय आहे, आपलं ट्रेडिशनल जे आहे ते पण त्यांना यायला पाहिजे, म्हणून हे वर्कशॉप वगैरे कंडक्ट करतो आणि व्हिजिट्स घेतो आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, जिथं ऍक्च्युली ट्रेडिशनल टेक्सटाईल्स रिलेटेड होतात त्याच्या रिलेटेड आम्ही तिथं व्हिजिट्स पण घेतो. मग व्हिजिट्स टू हँडलूम क्लस्टर्स जिथे असतात. क्लस्टर्स म्हणजे काय ऍक्च्युली, क्लस्टर्स आर ऑल्सो कमिंग अंडर इट इज सेंटर विच इज अपग्रेडिंग, म्हणजे तो प्रोत्साहन देते जे ऑलरेडी एक्झॉस्ट व्हायला लागले, म्हणजे द हँडलूम इंडस्ट्री जिथं डाऊनफॉल बघायला लागले त्यांना अपलिफ्ट करायला हे क्लस्टर्स बनवलं जातात, जिथं एक ठिकाणी सगळे लोकांना एकत्र आणून फंडिंग होते गव्हर्नमेंटकडनं या कुठल्याही दुसऱ्या ऑर्गनायझेशनकडनं फंडिंग होऊन ते क्लस्टर्स क्रिएट करून, क्लस्टर्समध्ये त्यांनी लूम्स असू दे, इट इज नॉट ओनली लूम्स, कुठल्याही हँड एम्ब्रॉयडरीचं असू दे, नाहीतर कुठलं तर नवीन प्रोडक्ट्स करणं असू दे, छोटंसं क्लस्टर करून एकत्र येऊन काम करतात. एकत्र कशाला करतात, जेव्हा तुम्ही स्कॅटर होताय त्याचं इफेक्ट आणि वर्कआउट त्याच्यात व्यवस्थित होत नाही, म्हणून क्लस्टरमध्ये आणून एकत्र सगळ्या लोकांना, नीडी लोकांना आणून तिथं काम करतात. मग त्याच्यासाठी पण आम्ही तसलं विजिट्स पण मुलींना कंडक्ट करतो अवेअरनेससाठी. नेक्स्ट स्लाइड. आता ट्रेडिशनल व्हीव्स त्यांनी शिकले, मग शिकल्यानंतर त्याचे यूज सिग्निफिकन्स मी मगाशी जे म्हटलं, मग काय करतो आपण त्यांना वी गिव्ह द ट्रेंड्स. आता ते डिझायनिंग करायला लागतं, फॅशन डिझायनिंग स्टुडंट्स. मग डिझायनिंग करताना त्यांना काय सांगतो आम्ही, आता जे तुम्ही व्हीव्स बद्दल शिकला या टेक्सटाईल ट्रेडिशनल टेक्सटाईल शिकला त्याच्यावरच तुम्हाला प्रोजेक्ट करायचं, तुम्ही गार्मेंट्स डिझाईन करा त्याच्यामध्ये युझिंग दॅट. इन द सेन्स त्याच्यामध्ये दोन्ही पण होते त्यांचं, द ट्रेडिशन ऑल्सो इज कमिंग अँड लेटेस्ट फॅशन ट्रेंड्स ऑल्सो आर कमिंग टुगेदर. हे दोन्ही त्यांना एकत्र आणण्यासाठी हे असं एक आपण वी कॅन से अ प्रोजेक्ट मुलींना दिलं जातं. एक्सपेरिमेंटेशन विथ सस्टेनेबल मेथड्स. जेव्हा आपण रिवायव्हिंग ऑफ ट्रेडिशनल टेक्सटाईल्स म्हणतो त्याच्यासोबत सस्टेनेबिलिटी हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सध्याचं जगात. आता आपले एवढं वी कॅन से रिसोर्सेस आहे जे डिप्लिटिंग आहे, नॉन रिन्युएबल रिसोर्सेस अँड ऑल. मग जे रिसोर्सेस आणि सध्याचं जे फास्ट फॅशन फॅड म्हणतो, एकदा तुम्ही ड्रेस एक कार्यक्रमला घातला तर नेक्स्ट कार्यक्रमला तुम्ही ड्रेस घालत नाही, तुम्हाला एव्हरी टाइम यू रिक्वायर चेंज. आणि त्याच्यामुळे काय होते, फास्ट फॅशनचं डिमांड इन्क्रीज होते. व्हॉट इज फास्ट फॅशन, डिमांड पण त्याचं खूप हाय असते आणि व्हेरी सून इट कम्स डाऊन ऑल्सो, म्हणजे त्याचं एंड फॅशनचं एंड पण होते. पण त्याच्यामुळे काय होते, तर पर्चेसिंग पॉवर इन्क्रीज होतात, लोकांचं नवीन नवीन कपडे घेतात पण ते वेस्टमध्ये पण जाते. जेव्हा असं वेस्ट होते मग ते रिसोर्सेसचं वेस्ट होते. एक गार्मेंट तयार करायला तुम्हाला काय काय रिसोर्सेस लागलेले असतात, लेबर चार्जेस तर एक साईडला आहे, त्याच्यासोबत तुम्हाला जे कॉटन, इन केस कॉटन ड्रेस असेल तर कॉटन प्रोडक्शन, द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ दॅट फॅब्रिक, त्याच्यावर प्रिंटिंग म्हणा, त्यानंतर त्याच्यावर स्टिचिंग, मार्केटिंग, सेल्स रिटेलमध्ये करून तुम्ही जे परचेस करून येत आहे तोपर्यंत जेवढं जे पण इकॉनॉमिकल असू दे या नॅचरल रिसोर्सेस असू दे सगळं तुम्ही स्पेंड केलेलं असतं ते रिसोर्सेस, आणि तो रिसोर्सेसचं पूर्ण तुमचं वेस्ट होते. मग त्याच्यासाठी वी हॅव टू प्रिझर्व ऑल दिस थिंग्स. हे सगळं तुम्हाला प्रिझर्व करायला यू हॅव टू यूज सस्टेनेबल मेथड्स. आणि ट्रेडिशनल टेक्सटाईल्सला रिवाईव्ह करायला युझिंग दिस सस्टेनेबल मेथड्स इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरातलं एकदम ट्रेडिशनल एक जुनं साडी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही मॉडर्नाइज डिझाईन करून यू आर रिवायव्हिंग दॅट साडी. ओके, यू आर डिझायनिंग न्यू, मेकिंग अ न्यू अँड यू आर सस्टेनिंग. जे साडी तुमच्या घरातल्या आजी आई आता नेसत नाही, जे तसंच पडलेलं आहे तसलं साडी तुम्ही डिझाईन करून यू आर वेअरिंग इट. सो यू आर गिव्हिंग अ ॲडिशन टू दॅट, व्हॅल्यू ॲडिशन टू दॅट पर्टिक्युलर गार्मेंट अँड यू आर ॲडिंग टू द सस्टेनेबिलिटी ऑफ दॅट प्रोडक्ट. सो दीज टाइप्स ऑफ प्रोजेक्ट्स ऑल्सो आर गिव्हन टू द स्टुडंट्स. स्टुडंट्सना असलं प्रोजेक्ट पण दिलं जातं जिथं ते रिसायकल करा. तुमच्याकडे जे युज्ड मटेरियल्स असतात, फॉर एक्झाम्पल डेनिम्स असते, आता डेनिम फॅब्रिक्स असते, डेनिम जीन्स वापरून वापरून जुनं झालं असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी प्रोडक्ट्स करा आणि त्याचे डिस्प्ले करा. सो ह्याच्यामध्ये फक्त आम्ही मुलींना असं शिकवायला प्रयत्न करतो की त्यांना हे रिवाईव्ह करायला पण यायला पाहिजे. जुनं झालं ते टाकून देण्यापेक्षा त्याचं परत तुम्ही यूज करा आणि सस्टेनेबल करा. तसं बघितलं तर वी इंडियन्स आर व्हेरी गुड इन सस्टेनेबिलिटी. आपण इंडियन्स कुठलंही छोटंसं तुकडं फॅब्रिकचं असेल त्याचं कधीही वेस्ट करत नाही. नवीन ड्रेस बाहेर घालायचं, जरा जुनं झालं घरात घालतो,
घरात घातल्यानंतर हाताखालचे कापड म्हणून वापरतो, नंतर पुसायला वापरतो, लास्टमध्ये डस्टबिनमध्ये जाते. पण वेस्टर्न कल्चरमध्ये असं नाही आहे. नवीन कपडे तुम्ही घातलं 2 वेळ, मग इट गोज टू द लँडफिल. लँडफिल म्हणजे काय, तो वेस्टच डंप करतात त्याला. आणि सध्याचं ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट मोर दॅन 30% हे वेस्टर्न कल्चरमधनंच लँडफिल होते. टेक्निक्स ऑफ कंटेम्पररी डिझाईन्स. आता नवीन टेक्निक्स जे आहे त्या टेक्निक्स जे जुनं टेक्निक्स जे आहे तुम्ही नवीन डिझाईन्समध्ये यूज करा. हे पण आपण शिकवतो त्यांना मुलींना. नेक्स्ट स्लाइड प्लीज. हे सगळं करताना, हे शिकवताना फायदा काय होते, ह्याच्या थ्रू आपण ऍक्च्युली हँडलूम सपोर्टिंग द आर्टिझन्स अँड हँडलूम कम्युनिटीज. हे करताना आपण असं पण प्रोजेक्ट मुलींना देऊ शकतो की तुम्ही जाऊन हे हँडलूमचं फॅब्रिक घेऊन या, त्या फॅब्रिक थ्रूच तुम्ही गार्मेंट्स डिझाईन करा, ड्रेस डिझाईन करा, त्याच्यामध्येच तुमचं प्रेझेंटेशन होणार. आणि जाऊन त्यांना भेटा, त्यांचं वर्किंग कंडिशन काय सर्वे करा. बिकॉज त्यांनी तिथं ऑन द प्लेस जाऊन तिथं थांबून त्यांना बघायला लागतं ऍक्च्युअली वर्किंग कल्चर कसं असते. मग ते सगळं बघायला मग आम्ही कोलॅबरेशन विथ, असं शक्य असेल तर आम्ही कोलॅबरेशन करतो. कुठलंही हँडीक्राफ्ट क्लस्टर असू दे, त्यांच्याबरोबर कोलॅबरेशन करून आमचं एक्सचेंज प्रोग्राम होतात. ते लोक येऊन लेक्चर्स देऊ शकतात आमच्या कॉलेजमध्ये, नाहीतर आमचे स्टुडंट जाऊन तिथं काय असेल तर ते शिकू शकतात. ह्याच्यासोबत वी हॅव टू ऑल्सो प्रमोट द स्लो फॅशन अँड यू शुड बी एथिकल. स्लो फॅशन इज व्हॉट, म्हणजे आता मी जे एक्झॅक्टली सांगितलं फॅशन, एक्झॅक्टली अपोजिट ऑफ दॅट इज स्लो फॅशन विच ऑल्सो वी कॉल ॲज क्लासिक. सो पटकन एकदा गार्मेंट घेतलं, आम्ही म्हणतोय ना, गेलं आणि डिस्पोज ऑफ, असं नाही. स्लो फॅशन म्हणजे परचेस तुमचं कमी करा, जेवढं गरज आहे तेवढंच घ्या असं म्हणतो. यूज इट फॉर अ लॉंगर पिरियड. स्लो फॅशनचं कॉन्सेप्ट आपल्या इंडियामध्ये अजून आहे, आम्ही वापरतो. पण वेस्टर्न कल्चरमध्ये स्लो फॅशन ऑलमोस्ट लाईक नील आहे. ते कुठलंही एक पण ड्रेस 1 वर्षापेक्षा जास्त आपल्याकडे ठेवत नाही. एव्हरी 2, 3 or 4 months सीझन वाईज जसं कपडे बदलतात तसं त्यांचं आउटफिट्स बदलतात, ते डिस्कार्डच करतात, ठेवत नाही. आम्ही काय करतो, या उन्हाळ्यात घेतलेले कपडे पुढच्या उन्हाळ्यात येते म्हणून पॅक करून ठेवतो. विंटर सीझन थंडीमध्ये पण जे गरम कपडे असतात ते पुढचे गरमी परत वापरायला येते म्हणून ठेवतो. त्यांचं नाही, पुढचं नेक्स्ट सीझनला जे नवीन येते ते घेतात. मग त्याला पण आपण इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. नेक्स्ट R&D, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ह्याच्यावर पण खूप इम्पॉर्टन्स आहे. बिकॉज ॲज अ डिझायनर, ॲज अ टेक्सटाईल इन्स्टिट्यूट, तुम्हाला जेव्हा पण एक नवीन टॉपिक दिलं जातं शिकायला वगैरे या हे करायला, तुम्हाला रिसर्च करावं लागतं. कुठलंही करायला गेलं तर सध्या मी आपलंच एखादी एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, मुलींना एखादी टॉपिक दिलेलं असते, तुम्ही ह्या सब्जेक्टवर तुमचं प्रेझेंटेशन आहे, मग त्यांनी पूर्ण त्या विषयावर पूर्ण स्टडी करायला लागते. एक मोटिव्ह डेव्हलप करू दे या डिझाईन डेव्हलप करू दे, एक थीम दिले त्यांना. फॉर एक्झाम्पल आताच आमचं परवा एक फॅशन शो झालं, त्यांनी त्याच्यामध्ये ना आपलं कोल्हापूरमध्ये आणि आजूबाजू जेवढं पण मंदिरं आहे या पॅलेसेस आहे, त्या मंदिर आणि पॅलेसेसचं त्यांनी सर्वे केलं आणि तिथं जे मोटिव्स होते, कार्विंग्स असतात ना, त्याचे त्यांनी मोटिव्स घेतले आणि ते मोटिव्सचं पूर्ण डिझाईन डेव्हलप केलं. डिझाईन इन द सेन्स मोटिव्ह डेव्हलप केले आणि तो मोटिव्ह त्यांनी ड्रेसवर ट्रान्सफर केले. दे हॅव डन एम्ब्रॉयडरी ऑन दॅट आणि त्याचे त्यांनी आउटफिट्स तयार केलं. पण ह्याच्यामध्ये काय ट्रेडिशनचं काय आहे, तर मोटिव्स आर ट्रेडिशनल, पण गार्मेंट्स आउटफिट जे आहे ते न्यू आहे, फॅशनेबल. सो असलं त्यांचं रिसर्च पण लागते त्याला सगळं. विविंग आणि डायिंग टेक्निक्स या सस्टेनेबिलिटी जे म्हणतोय तो लेटेस्ट टेक्नॉलॉजीवाले जे असतात तेच वापरायला लागते. जुनं टेक्निक्स आहेत ते वापरू शकताय तुम्ही, अजून ते ओल्ड मेथड्स ऑफ डायिंग टेक्निक्स आहेत. पण फॉर बेटर परफॉर्मन्स अँड बेटर थिंग्स वी कॅनॉट से की दरवेळी आपलं ट्रेडिशनल टेक्निक्सच वापरायला पाहिजे. ट्रेडिशनल टेक्निक्स वापरू शकताय तुम्ही डायिंगसाठी, प्रिंटिंगसाठी. इफ इट इज टाइम कन्झ्युमिंग, तुम्हाला नवीन टेक्निक्स पण वापरायला पाहिजे आणि त्याच्याबद्दल पण रिसर्च आणि डेव्हलपमेंटकडे जे पण नवीन रिसर्च झालेले असतात त्याच्याकडे लक्ष द्यायला. आणि फॅब्रिक डेव्हलपमेंट, फॅब्रिक जे असतात फॅब्रिकच्या क्वालिटीबद्दल माहिती सगळं ते डिटेल्स ते मुलींना दिलं जातं. नेक्स्ट स्लाइड. ओके. आणि वन ऑफ द इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह टेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मोदीजींनी जे घेतलेले आहे इनिशिएटिव्ह मेक इन इंडिया. सो हे जे मेक इन इंडिया हे जे एक आपलं इम्पॉर्टंट
डिसिजन और वॉट एव्हर द स्टँड टेकन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ह्याला खूप लक्ष द्यायला पाहिजे लोकांना की मेक इन इंडिया. ऑल द प्रोडक्शन म्हणजे तुम्ही रॉ मटेरियल पासून फायनल प्रोडक्ट करून यू हॅव टू गिव्ह द लेबल ऑफ मेक इन इंडिया. मेक इन दॅट मीन्स इट इज प्युअरली इंडियन. अँड वेन एव्हर वी से इंडिया इट इज वी आर टॉकिंग अबाउट द ट्रेडिशन अँड हेरिटेज. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. You should also encourage the students to study on the various indigenous fabric. वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स बद्दल त्यांनी स्टडी करायला पाहिजे, त्याच्याबद्दल नॉलेज गेन करायला पाहिजे. म्हणजे त्यांचे जे डिझाईन आयडियाज असतात अकॉर्डिंग टू दोज फॅब्रिक्स दे कॅन मेक. You can also make globalization of our traditional textile through fashion trends and fashion institutes. Why? Because fashion institute मध्ये in case तुम्ही खूप ट्रेडिशनली कॉस्ट्युम्स घेतला, ट्रेडिशनल फॅब्रिक्स घेतला आणि त्याचा आउटफिट करून ग्लोबलायझेशन यू कॅन सेंड देम टू द शोज. आणि इथं आज इमेज तुम्ही बघू शकता खाली तिथं आहे खादी आहे, बट खादी फॅब्रिक्स त्यांनी यूज करून वेस्टर्न गार्मेंट्स आउटफिट तयार केलेले आहे. So you are taking the India on the global range, and along with that you are also maintaining the traditions of India. Next slide. Some of the case studies. म्हणजे case studies in the sense there are some designers, Indian designers also. एवढं छान वर्ल्ड फेमस इंटरनॅशनल लेवलचे डिझायनर्स आहेत, पण त्यांनी अजून त्यांचे रूट्स सोडलेले नाही आहेत. दे आर स्टील युझिंग द ट्रेडिशनल टेक्सटाईल्स ऑफ इंडिया डिझाईन करताना. मग जेव्हा डिझायनर जे आपले रोल मॉडेल्स आहेत ते लोकच एवढं रिवाईव्ह करतात टेक्सटाईल, मग ह्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या स्टुडंट्सना द्यायलाच पाहिजे. फॅशन इन्स्टिट्यूट म्हणून आम्ही हे जॉब करतो, मग हे नॉलेज त्यांना द्यायलाच पाहिजे की तुम्ही किती पण कुठं पण लांब जावा, तुमचं रूट्स तुम्ही विसरायचं नाही. यू हॅव टू फॉलो युअर ट्रेडिशन्स अँड कल्चर्स. नेक्स्ट. अलॉंग विथ ग्लोबलायझेशन थोडे चेंजेस करायला लागते, पण अलॉंग विथ दॅट बिकॉज फक्त ट्रेडिशनल आउटफिट्सवर वर्क केलं तर इकॉनॉमिक्सचं तुमचं बिघडणार. सो त्याच्यासाठी थोडंसं तुम्हाला तिकडे पण बघायला लागणार, पण इकडे दुर्लक्ष करायचं नाही तुम्ही. सो पूर्ण तुमचं ग्लोबलायझेशन जे इन केस मार्केटमध्ये जायचं असेल तर एक तुमचं वी कॅन से ट्रेडमार्क सॉर्ट ऑफ थिंग की यू विल नॉट गो अवे फ्रॉम दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. तो सब्जेक्टला धरूनच तुम्ही तुमचं प्रोडक्शन्स आणि तुमचे कलेक्शन्स असायला पाहिजे. आणि इम्पॉर्टंट इज द 17 सस्टेनेबल गोल्स. आता सध्याच्या जगात तुम्हाला सस्टेन करायचं असेल मार्केटमध्ये, ॲज अ डिझायनर असू दे, ॲज अ टेक्सटाईल प्रोडक्शन पर्सन असू दे, or anybody who is related to textile, tradition textiles or textiles or garment industry, they have to go through these 17 goals. The 17 goals मध्ये these almost 10 goals are very much related to the fashion field and textile field. So you have to go through this. म्हणजे तुम्ही जे पण करताय, प्रोडक्शन करताय, प्रेझेंटेशन करताय, कलेक्शन तयार करताय, प्रिंटिंग करा, प्रोडक्ट्स तयार करा, गार्मेंट्स तयार करा, they have to fulfill these 10 goals which are mentioned here. Next. Now, what is the crucial role of the institutes in textile preservation? So, education जे आहे, that is one of the major place where you can transfer the knowledge from one place to other place, one generation to other generation. Earlier ते हे घरात होत होता, मोठे लोकांपासून लहान मुलांना येत होतं. बट इन केस तुम्हाला इन डेप्थ नॉलेज असेल, ह्या सब्जेक्टबद्दल जास्त नॉलेज असेल, तर एज्युकेशन इन्स्टिट्यूट इज द ओनली ऑप्शन जिथं तुम्ही तुमचं नॉलेज पास ऑन करू शकताय. सो एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स या फॅशन इन्स्टिट्यूट जे आहेत आपले, त्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स थ्रू हे नॉलेज तुम्हाला ट्रान्सफर करायला लागणार. आणि खूप इम्पॉर्टंट रोल फॅशन इन्स्टिट्यूट प्लेज टू प्रिझर्व द ट्रेडिशनल टेक्सटाईल्स. बिकॉज हे जे इन्स्टिट्यूटमध्ये जे आपलं वेगवेगळे विषय आम्ही शिकवतो, त्या विषयामध्ये हे सगळं विषय आम्ही कव्हर करतो ट्रेडिशनल टेक्सटाईल्स बद्दल. नेक्स्ट. नीड टू सस्टेन द हेरिटेज क्राफ्ट्स. इट इज द नीड अँड द नीड ऑफ द आर वी कॅन से. आता खूप आपण बघतो की सगळं हँडीक्राफ्ट सगळं एक्झॉस्ट व्हायला लागले कुठं कुठं. तुम्हाला आता सिम्पल कोल्हापूरचं एक्झाम्पल द्यायचं असेल तर कोल्हापुरी चप्पल जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, तुम्हाला दिसताना एवढं मोठे मोठे दुकानं दिसतात कोल्हापुरीचे. चप्पलचं कुठलंही ऑथेंटिक रिअल चप्पल नाही आहे, ऑल आर आर्टिफिशियली मॅन्युफॅक्चर्ड. दुर्दैवानं आपलं कोल्हापूरचं सिच्युएशन असं आहे की कोल्हापुरी चप्पल जे मॅन्युफॅक्चर आहे ऑथेंटिक ट्रेडिशनली
जे मॅन्युफॅक्चर करणारे फक्त 20% की 30% राहिलेले आहेत. बाकी सगळे दुसरे लोक येऊन, म्हणजे आपण जे म्हणतो जनरेशन टू जनरेशन कॅरी करणारे ट्रेडिशन, असं खूप कमी झालेले आहे. मग असं जे असेल मग त्यांना आपण इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. आता इथं क्राफ्ट बद्दल बोलताना अजून एक मोठं इनिशिएटिव्ह टेक्सटाईल मिनिस्ट्रीने घेतलेलं आहे. द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल, त्याच्या अंडर हँडीक्राफ्ट सेंटर जे असतात ना, त्यांनी भरपूर असं क्राफ्ट डेमॉन्स्ट्रेशन म्हणून ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करतात. म्हणजे हे क्राफ्ट डेमॉन्स्ट्रेशन ऍक्टिव्हिटीज कुठं कंडक्ट करतात, ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्येच कंडक्ट करतात. म्हणजे त्यांचं 3 दिवस 5 दिवस नाहीतर 21 days 2 months और 3 months, इव्हन 6 months पर्यंत हे क्राफ्ट डेमॉन्स्ट्रेशन ऍक्टिव्हिटीज असतात. ते काय करतात, इथं ते स्टुडंट्स या क्राऊड आयडेंटिफाय करून जाऊन तिथं जे आपलं त्या एरियामधले वेल नोन क्राफ्ट्स असतात त्या क्राफ्ट बद्दल डेमॉन्स्ट्रेशन करून हँड्स ऑन ट्रेनिंग मुलांना देतात. त्याच्याने काय होते, मुलांना त्याच्याबद्दल त्या क्राफ्ट बद्दल नॉलेज मिळते आणि they will be aware of that, they'll get awareness about that particular handicraft. सो आपलं हँडीक्राफ्ट तुम्हाला सस्टेन करायचं असेल तर असं उपक्रम घ्यायलाच पाहिजे. आणि गव्हर्नमेंट खूप छान असं ऑपॉर्च्युनिटीज देतात लोकांना की तुम्ही हे रिवाईव्ह करू शकतात. आणि ते स्पेंड लॉट ऑफ मनी ऑल्सो. तुमचं काहीतरी एक नवीन क्लस्टर तयार केलं की तुमचं एक NGO आहे, मग तुम्ही त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायला लागले, तर इनकेस तुम्ही मॅन्युफॅक्चर करत असेल आणि तुम्हाला फंड्सची गरज असेल तर ऑलमोस्ट 3 years ते तुम्हाला दत्तक घेतल्यासारखं करतात. म्हणजे 3 वर्ष तुमचं पूर्ण ते क्राफ्ट कुठलं पण तुम्ही स्टार्ट केलं असेल ते एक स्टँड घेईपर्यंत, चांगलं एक ग्रोथ होईपर्यंत ते तुम्हाला होल्ड करतात आणि त्यानंतर तुमचं तुम्ही ओन मॅनेज करायला पाहिजे. असं सगळं त्यांच्याकडे कॉन्सेप्ट आणि नवीन नवीन हे आहेत, व्हॉट यू कॅन से ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त आपण तिथं त्याचा अवेअरनेस तुमच्यामध्ये नाहीये, मग ते पण अवेअरनेससाठी असलं लेक्चर्स घ्यायला लागतील. नेक्स्ट आपण कॉल ते सेम अगेन इट इज दॅट ओनली की आपलं फॅशन इन्स्टिट्यूट पर्यंतच पोहोचायला लागते. आपलं ट्रेडिशनल्स आपल्याला वाचवायचं असेल तर, बिकॉज नवीन जे पण नवीन ट्रेडिशन्स असतात, नवीन ट्रेंड्स असतात, ते नवीन ट्रेंड्समध्ये तुम्ही ट्रेडिशनल कॉस्ट्युम्स आणला तर काय होणार, आपोआप ते whatever the traditional textiles are there, they will be known to the people. तोपर्यंत त्यांना माहित नसते. सो हु आर द पीपल हु ब्रिंग द गार्मेंट्स फॅशन इन द वर्ल्ड? दे आर द फॅशन स्टुडंट्स ओनली, फॅशन डिझायनिंग स्टुडंट्स. सो त्यांनाच आम्ही ह्याच्याबद्दल जास्त नॉलेज दिलं तर जेव्हा दे बिकम डिझायनर्स, ते डिझायनिंग करून त्यांनी त्यांचे आउटफिट्स या त्यांचं बुटीक ओपन केले या कलेक्शन आणलं, त्याच्यामध्ये त्यांनी हे ट्रेडिशनल टेक्सटाईल्स वापरायला लागलं तर दॅट इज द बिगेस्ट अचिव्हमेंट. नेक्स्ट स्लाइड. ओके. आणि आता जस्ट अ ब्रीफ आउटलाईन मी देते की फॅशन इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही काय शिकवतो ऍक्च्युली रिलेटेड टू टेक्सटाईल्स, ट्रेडिशन्स अँड टेक्सटाईल्स. सो फर्स्ट इज हिस्ट्री, टेक्सटाईल हिस्ट्री अँड कल्चर. हे एक विषय कंपल्सरी सगळ्यांमध्ये असतेच, जिथं आपण ऑल ओव्हर इंडियाचे जेवढे टेक्सटाईल्स आहेत, कल्चर आहे, त्यांचं ड्रेसिंग स्टाईल्स काय आहे त्याच्याबद्दल सगळं विषय आम्ही ते मुलींना शिकवतोय. त्यांना मटेरियल सायन्स बद्दल पण शिकवतो. मटेरियल इन द सेन्स आता फॅब्रिक्स असतात भरपूर. तुम्ही म्हणताय मार्केटमध्ये जाताय आणि घेताना फॅब्रिक तुम्हाला देऊन सांगून देतात 100% कॉटन, पण तुम्ही ओळखू शकताय का ते 100% कॉटन आहे काय? कोणी पण फसवू शकतात. सो टू आयडेंटिफाय दॅट तुम्ही ओळखायला पाहिजे की वेदर दिस इज 100% कॉटन और वेदर इट इज अ ब्लेंडेड PC फॅब्रिक. जे आहे फॅब्रिक ते आयडेंटिफाय करायला आम्ही ट्रेडिशनल जे फॅब्रिक्स आहेत लाईक कॉटन, सिल्क, वूल, लिनन आणि सिंथेटिक फॅब्रिक्स, हाऊ यू आर गोइंग टू डिफरन्शिएट, ते दोन्हीमध्ये काय फरक आहे ते सगळं आयडेंटिफिकेशन आम्ही ते मुलांना इथं शिकवतोय. नेक्स्ट डिझाईन इनोव्हेशन, एक्सपेरिमेंट करतो, मुलांना देतो, एक काहीतरी ट्राय करा, काय होते बघूया, आपलं आउटकम काय होते. यूज दिस फॉर एक्झाम्पल, आता तुम्हाला पैठणी एक थीम देतो आम्ही, पैठणीवरच तुम्ही काहीतरी नवीन प्रोडक्ट तयार करा. पैठणी साडीज आलेत मार्केटमध्ये, पैठणीचे प्रोडक्ट्स आले, सलवार कमीज आहेत, जॅकेट्स आहेत, क्लचेस आहेत, बॅग्स आहेत, सो मेनी. मग ते सोडून नवीन काय करू शकताय तुम्ही, ते पैठणी पॅटर्न्स आणि पैठणी साडी घेऊन, असं आम्ही एक्सपेरिमेंट करू शकतो मुलांमध्ये. केस स्टडीज देऊ शकतो. केस स्टडीज मध्ये ते ब्रँड्स आणि डिझायनर्स बद्दल स्टडी करू शकतो. मगाशी मी जसं दाखवले, देर आर सो मेनी इंटरनॅशनल लेवल इंडियन डिझायनर्स जे वेगवेगळ्या ट्रेडिशनल टेक्सटाईल मटेरियल बरोबर काम करतात
मग त्यांच्याबद्दल तुम्ही पूर्ण हिस्ट्री काढा, ते काय करतात असं केस स्टडी घेऊन केस स्टडीज त्यांना आम्ही देतो त्यांना करायला. गेस्ट लेक्चर्स अँड वर्कशॉप ते तर आहे. आता पण सध्या आमच्या मुलींना आम्ही इथं आणलेलं आहे, आमच्या कॉलेजच्या मुलींना. हे पण ह्याच्यामधलंच अभ्यासक्रमाचा एक पार्ट आहे. जिथं जिथं वर्कशॉप या गेस्ट लेक्चर्स असतात, जिथं आपलं ट्रेडिशनल टेक्सटाईल्स बद्दल आम्ही माहिती मिळेल आणि त्यांना they'll get awareness. त्या सच ऍक्टिव्हिटीज आम्ही कॉलेजमध्ये पण करतो आणि आता इथं आहे म्हटलं तर आम्ही मुलींना इथं आणले सो दॅट they'll get awareness about it. नेक्स्ट स्लाइड. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. मग त्यांचे लोकल आर्टिझन्स बरोबर काहीतरी प्रोजेक्ट वगैरेसाठी पाठवतो, तो जातात. ते आर्टिझन जे असतात त्यांच्याबरोबर बसून कसं काम करतात. एक 2 वर्षापूर्वी परत आमच्या कॉलेजचंच एक एक्झाम्पल देते मी. दोन नाही, ऑलमोस्ट लॉकडाऊनच्या आधी आमच्याकडे आम्ही एक प्रोजेक्ट मुलींना दिलं होतं की तुम्ही काहीतरी ट्रेडिशनल एम्ब्रॉयडरीमध्ये तुमचं डिझाईन्स कलेक्शन करा. मग ते मुलींनी आपलं लंबानी वर्क असते, ते लंबानी वर्क मधलं त्यांना करायचं होतं. मग आम्ही कर्नाटकमध्ये हुबली जवळ एक लक्ष्मेश्वर म्हणून गाव आहे, तिथं एक हे लंबानी वर्कचं क्लस्टर आहे, जिथं आर्टिझन्स तिथं बसून काम करत असतात हे एम्ब्रॉयडरीला. मग मुलींना आम्ही तिकडे घेऊन गेलो होतो आणि तिथं बसून त्यांनी त्या आर्टिझन्स बरोबर डिस्कस करून त्यांच्याबरोबर शिकून ते कसं सॅम्पल्स करतात, सॅम्पल्स करून त्यांनी पूर्ण आउटफिट्स तयार केले होते त्याच्यात. मग तसलं तुम्हाला त्यांना एक्सपेरिमेंट्स आणि प्रॅक्टिकल वर्क द्यायला लागते. इंटर्नशिप्स अँड अप्रेंटिसशिप्स, दॅट मीन्स इंटर्नशिपसाठी मुली पण इथं पण जाऊ शकतात. सध्या तर आमच्या मुली गार्मेंट इंडस्ट्री नाही तर बुटीक अंडर जातात. पण इन केस बुटीकमध्ये गेलेत आणि जे बुटीकमध्ये ते काम करायला जातात त्यांचं डिझायनर जे आहे, इन केस ही इज वर्किंग विथ ट्रेडिशनल टेक्सटाईल्स, म्हणजे त्यांना तो ट्रेडिशनल स्टडी होऊन जाते. मग दिस ऑल्सो कॅन बी वन ऑफ द ऍक्टिव्हिटी द कॉलेज कॅन कंडक्ट. नेक्स्ट, डिझाईन प्रोजेक्ट. आता मी जसं सांगितले की आपण प्रोजेक्ट देतो मुलींना की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं हे काहीतरी, आता पैठणी साडीचं एक्झाम्पल दिलं तसं आम्ही प्रोजेक्ट देतो तुम्ही करा म्हणून. मग आम्ही असंच भरपूर प्रोजेक्ट असं दिलं होतं, आता मी आठवत नाही. खन फॅब्रिकचं दिलं होतं. खन फॅब्रिक फक्त साडी आणि ब्लाऊजसाठी वापरतात. मग आमची मुलीने त्याच्यामध्ये इव्हनिंग गाऊन्स केलं होतं 1-2 वर्षापूर्वी. मग त्यांना म्हटलं ना की दिस इज हाऊ आम्ही वी आर ब्रिंगिंग द ट्रेडिशनल टेक्सटाईल्स अलॉंग विथ द फॅशन ट्रेंड्स. शोकेस अँड एक्झिबिशन, ते जे गार्मेंट्स करतात ते शोकेस आणि एक्झिबिशन मध्ये त्यांना एक्झिबिट करायला लावतो. नेक्स्ट स्लाइड. इन द कन्क्लुजन आय कम टू द एंड की आपलं फॅशन इन्स्टिट्यूट कसं, हाऊ इट विल हेल्प द रिवायवल और वी कॅन से द प्रिझर्व द ट्रेडिशन टेक्सटाईल्स. सो मेजर रोल इज प्लेड बाय द फॅशन इन्स्टिट्यूट अलॉंग विथ अदर कन्व्हेन्शनल एज्युकेशन ऑल्सो, बट नॉन कन्व्हेन्शनल एज्युकेशन त्याच्यामध्ये फॅशन इन्स्टिट्यूटचं एक मेजर रोल आहे, where we can really literally revive the culture of the tradition textiles. These girls only or these students only, I'm not let me not be specific to girls, the students of fashion designing can literally revive the tradition textiles of India. Okay, फक्त इथे थोडे इमेजेस आहे, मी तुम्हाला दाखवते कसं त्यांनी रिवाइव्ह केले. नेक्स्ट स्लाइड. कॅन यू गेस काय आहे मटेरियल, काय असू शकते? व्हॉट इज दिस? एनीबडी? व्हॉट इज इट? प्लास्टिक. कशाने केलेले आहे? एनीबडी? नॉट इवन अ सिंगल गेस. सो दॅट मीन्स इज अन एक्सलंट प्रोजेक्ट. व्हॉट चादर? एक्झॅक्टली, हे सोलापुरी चादर आहे. ह्याच्यामध्ये जरासं टेक्निकल पार्ट पण आहे आणि रिवायवल ऑफ टेक्सटाईल्स ऑल्सो. इनोव्हेशन इज देअर. ऍक्च्युली हे प्रोजेक्ट घेतलं गेलं होतं की रिसायकलिंग ऑफ द फॅब्रिक. वापरलेलं जे सोलापुरी चादर असतात त्याचा काहीतरी वापर करायला पाहिजे म्हणून हे करायला गेलो होतो. पण त्याच्यामध्ये when we applied the properties of this, for example, some people are very allergic to artificial wool and pure, sometimes pure wool also. तो प्रिक करते, हे करते, म्हणून काय केलं होतं त्यांनी सोलापुरी चादर जे आपल्याला वॉर्म ठेवते त्या चादरपासून त्यांनी जॅकेटचं डिझाईन केलं होतं. अँड विच रिअली वर्क आउट. अँड ऍक्सेप्टन्स स्टडी जेव्हा ह्याच्या चादरबद्दल केलं होतं त्याचं खूप छान रिस्पॉन्स आलं होतं, लोकांना खूप आवडलं होतं. बिकॉज मेनी पीपल आर व्हेरी मच यूज टू द ट्रेडिशनल फॅब्रिक विच इज अ ट्रेडिशनल फॅब्रिक कॉटन.
सो कॉटन ऑलवेज इज कम्फर्टेबल फॉर एनीबडी. यू कॅन आस्क. कुणाला असं ऐकलंय काय तुम्ही कॉटनचा अलर्जी आहे? यू माइट हॅव हर्ड सिंथेटिक घातल्यानंतर म्हणतात मला अलर्जी आहे, वूल घातलं तरी मला इचिंग होते, असं ऐकलं असणार. पण कॉटनचं अलर्जी कुणाला असते काय? नाही. मग दिस वॉज वन ऑफ द एक्सलंट रिझल्ट ऑफ अ प्रोजेक्ट विच वॉज गिवन टू द स्टुडंट की तुम्ही रिसायकलमध्ये काहीतरी करा. मग रिसायकलमध्ये करत करत तिने म्हटलं मॅडम मी रिसायकल सोडून आय एम गोइंग टू टेक अ न्यू सोलापुरी चादर अँड मेक जॅकेट्स आउट ऑफ इट. अँड दीज जॅकेट्स असं रेग्युलर जॅकेट्स आहेत काय तुमचे ब्लेझर या जॅकेट सारखं या स्वेटर सारखं? नो. सो हर आयडियाज ऑल्सो हॅव कम इन टू दिस. म्हणजे ह्याच्यामध्ये तिचे आयडियाज, तिचं जे फॅशन सेन्स आहे, या नवीन ट्रेंड्स जे मार्केटमध्ये नवीन फॅशन आणायला पाहिजे ते त्याच्यामध्ये आहेत. नेक्स्ट स्लाइड. सो यू कॅन सी हे सेकंड स्लाइड मध्ये तुम्हाला कळेल की ते सोलापुरी चादर आहे. आणि ह्याच्यामध्ये तिने जे स्टुडंटनी केलं होतं शी हॅड केप्ट अ व्हेरी कीन ऑब्झर्वेशन दॅट शी युज्ड द GI इंडिकेटेड सोलापुरी चादर ओनली. That means from wherever she has purchased this Solapuri chadars, these Solapuri chadars were purchased from a manufacturer of Solapuri chadar who has got GI certification. That means geographical indication of Solapuri chadar production. त्यांच्याकडनंच ही तिने फॅब्रिक चादर घेऊन तिने जॅकेट्स केले होते. त्याचं I'll tell you even the costing of it. I think she paid around 800 or 850 for per blanket of this Solapuri blanket. आणि एका ब्लँकेट मध्ये 2 जॅकेट्स झालेत. So even in the cost wise also, if you compare to the wool jackets or you go for the synthetic blankets also, I think this will work out very economical compared to the things. Next. Then this was another recent, very recent project of our students only. Just 2 days back we had our graduation fashion show. आपले 3rd year मुली जे पास आउट होतात, पासिंग आउट स्टुडंट बॅच जे असते त्यांना आम्ही थीम्स देतो, त्यांना त्यांचं कलेक्शन शो करायचं असते. दे हॅव टू शोकेस देअर कलेक्शन. म्हणजे आपलं जे इंडस्ट्री आणि इन्स्टिट्यूटचं जे अकॅडमिकचं गॅप असते त्याला भरून काढायला आपलं एक शो असते जिथं मुली आपले दे आर रेडी टू एंटर इन टू द मार्केट as a what to tell as a designer, you can say, who will be earning the money. So त्यांना एक तो गॅप कमी करायला आपण एक ग्रॅज्युएशन शो ऑर्गनाइज करतो. त्याच्यामध्ये एक ग्रुपनी आमचं they had to properly justify this reviving of the tradition textiles. So त्यांचं थीम होतं मॉडर्न मराठा. सो त्यांनी सगळं महाराष्ट्रीयनचं ट्रेडिशनल जे साडीज होते ते घेतलं होतं आणि जे मोटिव्ह जे एम्ब्रॉयडरीज केले ते पण महाराष्ट्रीयन मोटिव्ह आणि त्याचेच स्मॉल हे होते, एम्ब्रॉयडरी वर्क होतं. बट आउटफिट्स आणि ड्रेपिंग स्टाईल्स, जे ब्लाउज आणि ड्रेपिंग स्टाईल्स होते ते सगळं मॉडर्नाइज्ड होते. सो हिअर दे आर रिवाइविंग द ट्रेडिशन टेक्सटाईल्स ऑफ महाराष्ट्र विथ न्यू पॅटर्न्स इन दॅम. नेक्स्ट. आणि हे जे कलेक्शन आहे जे मी सांगितले ते मोटिव्ह डेव्हलपमेंट होतं त्यांचं. मोटिव्स त्यांनी आय टोल्ड ना ते खिद्रापूरचं मंदिर म्हणा, दे वेंट इवन टू द महालक्ष्मी टेम्पल, शालिनी पॅलेस, जे छोटे मोठे मंदिर आहे जुने तिथलं घेऊन त्यांनी मोटिव्स डेव्हलप केले स्वतः. त्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन करून 2-2 मोटिव्ह 3-3 मोटिव्ह डेव्हलप करून त्यांनी थोडंसं ट्रेडिशनल स्टाईलमध्ये एम्ब्रॉयडरी करून इंडो वेस्टर्न गार्मेंट तयार केले. सो मोटिव्स आर रिवाइव्ड असं आपल्याला आम्ही सांगू शकतो. सो असल्या प्रकारचं प्रोजेक्ट्स आम्ही फॅशन डिझायनिंग स्टुडंट्सना दिलं आणि हे जेव्हा असलं गार्मेंट्स मार्केटमध्ये येतील, जे बायर्स असतात, कन्झ्युमर्स असतात, त्यांना पण एक अवेअरनेस मिळते, त्याच्याबद्दल माहिती मिळते. सो दॅट इज ऑल व्हॉट आय वॉन्ट टू से फॉर दिस लेक्चर. सो तुम्हाला काही क्वेश्चन्स काही हे असेल तर विचारा. नेक्स्ट स्लाइड. एनी डाउट्स, एनीथिंग यू कॅन आस्क मी.